व्यापाऱ्यांचा मका मोठ्या प्रमाणामध्ये मका खरेदी केंद्रांवर हा खरेदी होतो। बिचारा शेतकरी आज मका बाजारामध्ये 1400 रुपयांनी विकला जातो आणि शासनाच्या हमी भावाने 2400 रुपयांनी घेतो आपण। या लालसेपोटी बिचारा शेतकरी व्यापारी त्याच्या नावावर मका विकतात आणि त्या शेतकऱ्याला फक्त काहीतरी तोडकी रक्कम देऊन 50-100 रुपये पर क्विंटल देऊन त्याचा वापर त्याच्या सातबाऱ्याचा करता। माजी मंत्री महोदयांना ही विनंती आहे, या सदर प्रकरणी ते 5ही ट्रॅक्टर जप्त झालेत, मक्याच्या गोण्या सर्व जप्त झाल्यात। सन्माननीय तहसीलदारांनी तिथे पंचनामे केलेत। मी स्वतः कलेक्टर महोदयांना भेटलो, तिथल्या डीएमओंना भेटलो, तिथल्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली असताना ही सर्व एकमेकांची मिलीभगत वाटती आहे। मला वाटतं आपण सर्वप्रथम यांना आपण लायसन्स त्यांचं तिथं सस्पेंड केलेलंच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन या संबंधित सर्व अधिकारी असतील किंवा हे जे ग्रीन रिव्होल्यूशन आणि युवन फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून आपण चौकशी करणार का? चला मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हे मका खरेदीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने आपल्याला सुरुवातीला 6,60,000 क्विंटलचं जे आहे लक्ष दिलं होतं, पण मका खूप असल्यामुळे आपण परत केंद्र सरकारकडे गेलो आणि त्यांनी आपल्याला 5 लाख क्विंटल जे आहे वाढीव आणखीन परवानगी दिली, म्हणजे 11,60,000 क्विंटल। आतापर्यंत खरेदी 7,49,000 क्विंटल झालेली आहे। देय रक्कम जी आहे 179 कोटी रुपये, त्यातले 115 कोटी रुपये आपण वितरितसुद्धा केलेले आहे। आता या बाबतीमध्ये ज्या वेळेला मी तो विचार केला आणि सन्माननीय सदस्य सांगतायत, खरं म्हणजे बारदाण्यांचा तुटवडा नाही, कारण बारदानं तिथे होतीच, पण त्याच्या एका ट्रॅक्टरमध्ये थोडक्यात म्हणजे लपवल्यासारखीच होती, दुसरीकडचा माल येत होता। हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आणि तिथे नंतर जे तहसीलदार वगैरे गेले आणि त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये बरंचसं तथ्य जे आहे आढळून आलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे एकूणच जे आहे याच्यामध्ये संदेह निर्माण होणार अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी आहेत। याला अर्थात ही सगळी जबाबदारी जी आहे जिल्हा पणन अधिकारी नाशिक जे आहे त्यांची ही सगळी जबाबदारी आहे की त्यांना आपण उद्दिष्ट दिलं, त्यांना आपण बारदानं दिली, त्यांना सगळ्या गोष्टी दिल्यानंतर ह्या तक्रारी यायलाच नको आहेत, पण तरीसुद्धा अशा तक्रारी येत आहेत, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे। म्हणून हे जे आहेत जिल्हा पणन अधिकारी आहेत नाशिक यांना त्वरित निलंबित करण्यात येईल आणि उच्च अधिकाऱ्यांतर्फे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी करण्यात येईल। या प्रकरणामध्ये गैरव्यवहारामध्ये गुंतलेली ज्या ज्या संस्था अथवा व्यक्ती असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील। चला लक्षवेधी